आपल्या जीवनाचा एक कार्यकर्ता असण्यापासून ते आता IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास मला त्या जून 1986च्या निकालाच्या दिवशी दिवसभर नंतर रात्री घरी पोचल्यावरच्या शांततेमध्ये सुद्धा असा डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता. आपलं करिअरच काय याचं उत्तर आहे भारताचा कार्यकर्ता हेच करिअर. की पुढे IAS अधिकारी आणि पुढे म्हणेत मोठ्या मोठ्या पदांवर आणि जिल्ह्याचा कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांचा उपसचिव वगैरे चा पाया गावामध्ये रस्ते बांधायला डोक्यावर वाहिलेल्या पाट्यांमध्ये. स्पर्धा परीक्षेचा म्हणून काय जन्मात कधी वेगळा अभ्यास केलाच नाही. परीक्षेसाठी म्हणून मी कधीही अभ्यास केला नाही. मनामध्ये तीच सृजनशील अस्वस्थता घेऊन आता एक IAS अधिकारी या नात्याने भारताचा कार्यकर्ता अधिकारी होण्याचा हा सृजनशील प्रवास. च्या जून महिन्यामध्ये मी IAS झालो. जीवनाच्या प्रवासाचा एक मुक्काम आणि आता तिथून आयुष्याचा पुढचा प्रवास. तर ह्या यशाच्या क्षणांना मी अंतरंगामध्ये अस्वस्थ होतो. 1986चा जून, त्या वर्षीचे UPSC नागरी सेवा परीक्षांचे निकाल आले आणि मी महाराष्ट्रामधून IAS झालेला एकमेव मराठी युवक होतो. तो निकाल लागला त्या दिवशी नंतरचा दिवसभर मी मनाशी अत्यंत अस्वस्थ होतो. आधीची 11 वर्ष एक निश्चयपूर्वक भारत देशाचा कार्यकर्ता या नात्याने केलेलं काम, त्या कामाने दिलेली दृष्टी म्हणून परीक्षा दिली आणि IAS झालो. तर मनामध्ये अस्वस्थता होती की आपण ठरवलं आपल्याला भारत मातेचा कार्यकर्ता व्हायचं आणि आता हे IAS अधिकारी होणे काय चीज आहे हे डोळ्यासमोर स्पष्ट कळत होतं. तर हा आपल्या जीवनाचा एक कार्यकर्ता असण्यापासून ते आता IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास मला त्या जून 1986च्या निकालाच्या दिवशी दिवसभर नंतर रात्री घरी पोचल्यावरच्या शांततेमध्ये सुद्धा असा डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता. IAS होणं काय चीज आहे हे आधीच्या अनेक अनुभवांनी सांगितलं, शिकवलं होतंच. त्या अनुभवांनीच दृष्टी दिली की जर हृदयामधली आग म्हणजे जगण्यामागची प्रेरणा भारत मातेचा कार्यकर्ता होणे, पण हातामधले अधिकार IAS, तर आपल्याला देशकार्य, देशसेवा म्हणजेच लोकसेवा जास्ती करता येईल. ही ती दृष्टी.
त्या दृष्टीमागे आहे भारत देशाचा कार्यकर्ता होणं. ते माझ्या मनामध्ये माझ्या HSCच्या वर्षी, म्हणजे हा साधारण नोव्हेंबर 1974 आहे, तिकडे असं तासाला वर्गात बसल्या जागीचा आजही मला आठवणारा एक लख क्षण आहे. असा स्पष्ट सूर्यप्रकाश एवढा स्वच्छ क्षण की त्या HSCच्या वर्षीची दिवाळी नंतरची टर्म चालू झाली होती आणि तिथे वर्गात बसल्या क्षणी डोळ्यासमोर लख्ख दिसलं की आपल्याला जीवनात काय करायचं, आपण जीवनात काय व्हायचं, आपलं करिअर काय, याचं मला माझ्या वयाच्या 15 वर्ष काही दिवस आणि अनेक कारणांच्यामुळे ते माझं HSCचं वर्ष होतं, असं तासाला तिथे बसल्या क्षणी लख्ख डोळ्यासमोर दिसलं की मुळे आपलं करिअरच काय, याचं उत्तर आहे भारताचा कार्यकर्ता हेच करिअर. भारताचा कार्यकर्ता हेच करिअर. मला आज या गोष्टीचा आनंद आहे की मी कधी जीवनाचा विचार आपण औपचारिक शिक्षण काय घेणार, डिग्री काय मिळवणार, मग नोकरी कोणती मिळवणार, मग आपला लग्न, संसार आणि कदाचित पद, पैसा, कीर्ती, संपत्ती या भाषेमध्ये केलेलाच नाही आपोआप. त्यामागे कोणतंही मुद्दाम डिझाईन नाहीये, पण वाढत्या वयामध्ये हे मनात आलं सुद्धा नाहीये. वाढत्या वयामध्ये मनात आलं ती देशभक्ती, देवभक्ती. लहानपणीच विवेकानंदही भेटले आणि तिथपासून असलेली संत विचाराची संगत तिने शिकवलं की हाती घेतलेलं काम नीट करणे हीच ईश्वराची आराधना आहे. विवेकानंदांनी शिकवलं की लोक हाच ईश्वर आहे आणि त्यातून तिथे HSCच्या वर्षी दुसऱ्या टर्ममध्ये वर्गात असा समोर बसलेला असताना लख्ख दिसलं की आपलं जीवन म्हणजे भारताचा कार्यकर्ता. ते सर्व वर्णन मी या पुस्तकामध्ये सविस्तर मांडलंय. अगदी हा जो करिअर विषयीचा निर्णय, तो सुद्धा पुस्तकाच्या प्रारंभी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यामध्ये मी मांडलाय. आणि पुढे 11 वर्ष कार्यकर्ता म्हणून जे काम केलं त्या कामाचा दस्तावेज म्हणजे माझ्या हातून लिहून झालेलं हे पहिलं पुस्तक, अस्वस्थ दशकाची डायरी. विचारपूर्वक त्यालाही मनामध्ये सुचलेलं नाव अस्वस्थ दशकाची डायरी, कारण मुळी हा देश, त्याची सद्यस्थिती, एका बाजूला कळणारं संस्कृतीचं भव्यत्व, पण दुसऱ्या बाजूला बोचणारं वास्तवाचं सत्य, यामधून तयार होणारी अस्वस्थता, त्या अस्वस्थतेने मला या निर्णयापाशी नेलं की आपल्याला भारताचा कार्यकर्ता व्हायचं. माझी अशी भावना आहे आणि स्वतःकडे वळून पाहताना, अंतर्मुख होऊन विचार करताना मला वाटतं की देवभक्ती म्हणजे अध्यात्माचा विचार आणि देशभक्ती म्हणजे हा भारत देश माझा आहे. ते सर्व भारतीय लोक खरंच माझे आहेत. ती माझ्या या देशाची हजारो वर्ष चालत आलेली संस्कृती माझी आहे. मीही तिचाच एक घटक आहे, अभिव्यक्ती अंश आहे. हे माझ्या मनामध्ये कुठेतरी
आपोआप कुठेतरी जन्मजात आणि त्याची जोपासना झाली घरामध्ये सुद्धा, शाळेमध्ये सुद्धा. मग मी ज्या संघटनेच्या माध्यमातून काम केलं तिथे सुद्धा हा भारताचा कार्यकर्ता. तो कार्यकर्ता म्हणून जे एका दशकाहून अधिक काळ काम केलं, त्यामध्ये आहे युवकांची संघटना बांधणं. आमचं कार्यक्षेत्र त्यावेळी मुख्यतः महाराष्ट्र आणि त्याचं मुख्यालय पुणे, पण युवकांची संघटना बांधणे, त्यानंतर ग्रामीण विकासाच्या कामांमध्ये सहभागी होणे. मला नंतरच्या वर्षांमध्ये याचा कायम विशेष आनंद आहे की IAS अधिकारी व्हायच्या आधी मी ग्रामीण भागामध्ये रस्ते तयार करण्यासाठी डोक्यावर पाट्या वाहिल्या आहेत. म्हणजे याचं काम आहे श्रमकार्य, श्रमसंस्कार. तो आमच्या ग्रामीण विकासाचा मुख्य पाया होता. पुण्याच्या कात्रज घाटाच्या पलीकडचं गाव खेड शिवापूर, की जे अर्थातच शिवाजी महाराजांचंही आहे. आणि शिवाजी महाराज ज्या वाड्यात वावरले तो सुप्रसिद्ध ऐतिहासिक वाडा देशपांडे वाडा. त्याच्या तळमजल्यावर श्रीराम मंदिर आहे. ते आमच्या ग्रामीण विकास कार्याचं कार्यालय होतं. तिथे गावांमध्ये रस्ते बांधायला मी डोक्यावर पाट्या वाहिल्या आहेत. याचा मला आनंद आहे की पुढे IAS अधिकारी आणि पुढे म्हणेत मोठ्या मोठ्या पदांवर आणि जिल्ह्याचा कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांचा उपसचिव वगैरे चा पाया गावामध्ये रस्ते बांधायला डोक्यावर वाहिलेल्या पाट्यांमध्ये. किंवा आपल्या गावाकडल्या आया बहिणी जेव्हा घरामध्ये चूल पेटवतात, फुंकतात चूल, त्यातून जो धूर तयार होतो तो त्यांच्या छातीत जाऊन आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तर त्याला उपाय काय? तर तल्लख सामाजिक जाणीव असलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी नीट शास्त्रशुद्ध अभ्यास करून एक डिझाईन तयार केलं. त्याचं नाव आहे निर्धूर चूल. की अशी व्यवस्था की ती चूल आहे, पण त्यातनं तयार होणारं सगळं दूषित वायू एका पाईपमधनं तो बाहेरच्या हवेत आपल्या आया बहिणींचं आरोग्य सांभाळलं जातं. तर मला याचा आनंद आहे की त्या तज्ज्ञांबरोबर बसून माझ्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी पण ही निर्धूर चूल कशी तयार करायची हे शिकून घेऊन मग गावागावांच्या मध्ये आपल्या आया बहिणींच्या स्वयंपाकघरात त्यांच्या शेजारी बसून त्या निर्धूर चुली तयार करून दिलेत. किंवा आज ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांची खूप चर्चा होते आणि हवेचं प्रदूषण होणार नाही असे ऊर्जेचे स्रोत. तर गावामध्ये जे गाई गुरं म्हशी असतात त्यांचं सर्व शेण आपला गावाकडला शेतकरी बहुधा त्याचं मग खत, कंपोस्ट खत, ऑर्गॅनिक फार्मिंग हे पुन्हा आत्ताचं अलीकडे अधिक प्रसिद्ध होणारं तंत्र आहे, पण आपल्या शेतकऱ्यापाशी ते युगानुयुगाचं शहाणपण येतो त्याच्यासाठी वापर करतो. गोवऱ्या थापतात, त्या गोवऱ्या चुलीमध्ये वापरल्या जातात, पण त्यातनं धूर आहे. तर मग अनेक भारतीय कार्यकर्ते शास्त्रज्ञांनी ह्याचा नीट शास्त्रशुद्ध विचार करून त्या गाई गुरांच्या शेणापासून ऊर्जा तयार करता येईल, म्हणजे गॅस, वायू आणि स्वयंपाकाचा गॅस. आणि त्याचं डिझाईन तयार केलं आहे, तो म्हणजे गोबर गॅस प्लांट. तर मी या क्षेत्रातल्या जाणकारांकडून मी एकटा नाही, आम्ही अनेक कार्यकर्त्यांनी ते गोबर गॅस प्लांट आणि वेगवेगळ्या क्षमतेचे कसे तयार करायचे, बांधायचे हे शिकून घेऊन ग्रामीण विकासामध्ये आम्ही गावातल्या आपल्या बांधवांना आम्ही ते गोबर गॅस प्लांट बांधून दिलेत.
की ज्यामुळे तो असं घरातलं सगळं गाई गुरांचं सगळं शेण त्याची स्लरी तयार होणार. त्याचा असं गोलाकार आहे डिझाईन आणि त्यातनं तो वायू पाईपमधनं ग्रामीण घरामध्ये आणि आपल्या आया बहिणींची ती चूल पेटती आहे. शून्य प्रदूषण, प्रदूषित वायू नाही, आरोग्य उत्तम, वातावरण उत्तम. हे मी IAS होण्याच्या आधी केलं. आणि एकीकडे युवकांची संघटना बांधताना आपल्याला ज्या भारत देशाचा कार्यकर्ता व्हायचा आहे तर त्या देशाच्या समस्यांचा अभ्यास पाहिजे. तो एकीकडे पुस्तकातला अभ्यास, पण तो नुसता पांडित्यपूर्ण अभ्यास नाही, त्याला कृतीची जोड पाहिजे. तर मला याही गोष्टीचा विशेष आनंद आहे की मग त्या वर्षांमध्ये म्हणजे ही 1975 ते 1986 या वर्षांमध्ये मी देशभर प्रवास केला. ठिकठिकाणी भारताच्या समस्यांचा अभ्यास केला. विशेषतः 1980चं दशक हे मी आजपर्यंत म्हणेन की स्वतंत्र भारताचं सर्वात डेंजरस, धोकादायक दशक होतं. आज मला जाणवतं की त्यातले अनेक धोके आजही आहेत आणि त्यातले काही पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतायत. पण या राष्ट्राला असलेलं समर्पण लक्षात घेऊन जिथे जिथे त्या राष्ट्राच्या एकात्मतेला, संस्कृतीला मूलभूत आव्हानं उभी राहत आहेत, तिथे मग त्या काळामध्ये कार्यकर्त्या नात्याने जाऊन मी जमलेला अभ्यास केला. आणि मग नुसता अभ्यास नाही, जिथे आपला खारीचा का होईना वाटा उचलायला काम करायचं तर मग ते काम पण केलं. तर त्या दशकामध्ये आसाममध्ये बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी ही समस्या 1979-80 पासून अक्राळ विक्राळ रूप तिने धारण केलं होतं. तर मी तिथपासून ते IAS होईपर्यंत अनेकदा तिथे जाऊन या समस्येचा अभ्यासही केला. आणि अगदी कणभर पण आसाममधले आपलेच भारतीय बांधव की जे असमिया म्हणजेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी लढा उभा केला, तर त्यामध्ये एक छोटा सत्याग्रही म्हणून मी सहभागी झालो. ते होताना हा भारताचा पूर्वांचल, तिथे त्याही वेळी अनेक भारतविरोधी शक्ती सशस्त्र हिंसक उठाव करत होते आणि दुर्दैवाने आजही आहेत. तर मी नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन राहून समाजाच्या विविध घटकांना भेटून त्यांना अभ्यास करून एक भारताच्या समस्यांवर लेखनही केलं. त्याच काळामध्ये काश्मीरमध्ये सुद्धा भारत विरोधी हिंसक फुटीरतावाद मानवर करू लागला होता. आज ज्या संघटनेला फारच सज्जन म्हणता येईल अशी त्यावेळची फुटीरतावादी संघटना म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, JKLF. मधल्या काळामध्ये काश्मीरमध्ये भयानक हिंसाचार माजला, वाढत गेला. त्याचा प्रारंभ त्यावेळी आहे. तर मग वेळोवेळी मी काश्मीरमध्येही जाऊन अगदी JKLFच्या कार्यकर्त्यांबरोबर राहून त्यांचे विचार समजावून घेऊन अभ्यास केला, लेखन केलं इत्यादी. आणि दुर्दैवाने पुन्हा एकदा जी खालिस्तान चळवळ आज पुन्हा डोकं वर काढू पाहते आहे, तिचा स्फोट त्यावेळी झाला. ठळक सांगता येईल 1979चा बैसाखी म्हणजे 13 एप्रिल, शिखांचा म्हणजेच आपला सगळ्यात मोठा सण. पण त्या दिवशी अमृतसरमध्ये अकाली विरुद्ध निरंकारी अशी रस्त्यावर सशस्त्र चक्क तलवारी घेऊन हिंसक लढाई झाली. तो असा बिंदू सांगता येईल की खालिस्तान चळवळीचा तो प्रारंभ बिंदू होता. पुढचा एक दशकापेक्षा अधिक काळ पंजाबनी भयानक हिंसाचार पाहिला
रक्तपात पाहिला, निरपराध्यांच्या कत्तली पाहिल्या, सूर्यास्त होताना पंजाबमध्ये स्मशानवत सन्नाटा पसरताना पाहिला. जो पंजाब भारताची शान आहे, अगदी जो शिखांचा इतिहास सुद्धा भारताकरता लढण्याचा इतिहास आहे, तो पंजाब सूर्यास्ताला बंद पडून स्मशानवत सन्नाटा असं ते दशक. त्या काळामध्ये जाऊन नुसता अभ्यास नाही, तर आम्ही अनेक कार्यकर्त्यांनी पंजाबी भाषा शिकलो, गुरुमुखी लिपी शिकलो. आपलाच आहे ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब, त्याचा अभ्यास केला. आणि 2 तरी वेळा अशा 1983 आणि 84 की त्यावेळी पंजाबमधनं आम्ही पदयात्रा काढल्या, गुरुद्वारांमध्ये मुक्काम केला आणि पंजाबी शीख शबद कीर्तन म्हणतात त्याला, म्हणजे जसं आपलं मराठी संतांनी शिकवलेलं कीर्तन आहे तसं ती गुरु नानक देवांपासून ते 10वे पातशाह गुरु ग्रंथ साहेब यांच्यापर्यंतची एक उज्ज्वल परंपरा शबद कीर्तन. ते करत आम्ही हा साधा संदेश बोललो की हे राष्ट्र एक आहे, कोणीही फुटून निघण्याची भाषा करता कामा नये. आणि भारत हे जे वैविध्य संपन्न नटलेलं एकात्म असलेलं राष्ट्र आहे, त्याचे आपण सगळे घटक आहोत. तर हे आम्ही पदयात्रा करून सांगण्याचं सुद्धा काम केलं. त्या सर्व अनुभवांनी मला ही दृष्टी दिली की प्रशासन देशासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. आज मला ह्या गोष्टीचं विशेष आनंद वाटतो स्वतःपुरता की मी स्पर्धा परीक्षेचा म्हणून काय जन्मात कधी वेगळा अभ्यास केलाच नाही. परीक्षेसाठी म्हणून मी कधीही अभ्यास केला नाही. मार्कांसाठी आणि आपल्या नावामागे जोडायला डिग्र्या पाहिजेत यासाठी पण मी अभ्यास केला नाही. UPSC सिव्हिल सर्व्हिस म्हणजे ही IASची परीक्षा, तर त्यासाठी म्हणून आता ह्या परीक्षेचा अभ्यास बरं का असा मी केलाच नाहीये. मी केलेला अभ्यास हा भारताप्रती समर्पण असलेला कार्यकर्ता कशाने समृद्ध होईल, त्या कार्यकर्त्याचा देशाच्या प्रश्नांचा अभ्यास कशाने अधिक खोल जात राहील. स्पर्धा परीक्षेतलं यश त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. घेतलेल्या वेगवेगळ्या डिग्री या सुद्धा त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. अभ्यासाचा फोकस आपल्यातला भारताचा कार्यकर्ता, त्याचा अभ्यास आणि त्याच वेळी असलेली कृतीची जोड. 1985च्या मे महिन्यात गुजरातमध्ये एकाच वेळी अनेक तऱ्हांच्या दंगली भडकल्या होत्या. 1985च्या जूनमध्ये मी UPSCची पूर्वपरीक्षा दिली. तिच्या 2 आठवडे आधी मी काय करतोय तर गुजरातमधल्या त्या दंगलींचाच मुळी तिथे राहून सखोल अभ्यास करायलाच गेलोय. त्यावेळच्या गुजरात सरकारने काही एक राखीव जागांबाबत धोरण जाहीर केलं होतं, पण ठिणगी ती ठरून पण गुजरात भडकून उठलेला होता. 1985चा मे म्हणजे महाराष्ट्रासहित गुजरात राज्य आपला रौप्य महोत्सव साजरा करत होतं, पण तेव्हा गुजरात पेटलेला होता. हिंसक दंगली चालू होत्या. एकाच वेळी गुजरातमध्ये अहमदाबाद बडोदा सकट हिंदू मुस्लिम दंगली. तुमच्या माझ्या देशाचं फार मोठं दुर्दैव म्हणजे त्या अंतर्गत असलेल्या जाती, तर फारच दुःखद गोष्ट म्हणजे जातींचं सवर्णविरुद्ध दलित अशा दंगली. शिवाय त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न जोडला गेला होता. तर ठिकठिकाणचं अंडरवर्ल्ड तिथलं गुन्हेगारी जगत विरुद्ध मग कायदा सुव्यवस्था सांभाळणारी म्हणजे मग प्रशासन, अशाही सशस्त्र चकमकी. शिवाय त्यामध्ये सगळा राजकारणाचा सुद्धा रंग मिसळलेला. सत्तेमध्ये होतं काँग्रेसचं सरकार, पण पक्षांतर्गतचे भेद होते. एक मुख्यमंत्री माधवसिंग सोळंकी
पण पक्षांतर्गत ज्यांची महत्त्वाकांक्षा आहे की मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांच्या चालू असलेल्या सगळ्या कारवाई ह्या सगळ्याच्या अत्यंत स्फोटक मिश्रणातून गुजरात पेटलेला होता. आणि जाऊन त्याचा प्रत्यक्ष अभ्यास करून मग मी त्यावरचं लेखन करायला तिथे होतो. या अनुभवांनी मला दृष्टी दिली, जे मांडले ती अस्वस्थ दशकाची डायरीमध्ये. त्याच वर्षांमध्ये मी शिकवत सुद्धा होतो. माझ्या वयाच्या 16व्या वर्षी मी शिकवायला सुरुवात केली. पहिल्यांदा इयत्ता 5वी आणि 6वीला शिकवायचो इतिहास, आणि मग क्रमाक्रमाने वाढत पुढे अर्थशास्त्र, पुढे इतर अनेक विषय. पण हे जे सगळे एकत्र अनुभव आहेत, एक भारताचा पूर्ण वेळचा कार्यकर्ता असण्याचं दशक, त्यांनी मला दृष्टी दिली की अरे, ही जी आपल्या अंतःकरणातली आग म्हणजे प्रेरणा आहे भारताचा कार्यकर्ता, या प्रेरणेला जर बळ मिळालं की मी आहे एक IAS अधिकारी. कारण मला लक्षात येणं चालू झालं होतं की प्रशासनाची शक्ती काय आहे, देशाबाबत प्रशासन भूमिका काय करू शकतं, ती किती महत्त्वाची आहे. ती मला 3 वेगवेगळ्या ठिकाणी एक वरिष्ठ ICS IASचं आधीचं नाव, ते अधिकारी भेटले. आणि या 3ही वेळा मला त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली. ते सुद्धा मोकळेपणाने माझ्याशी बोलले. ते म्हणजे आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरीचं आंदोलन, तर गुवाहाटीत त्यांची भेट. काश्मीरमध्ये दहशतवाद डोकं वर काढतोय, तर श्रीनगरमध्ये त्यांची भेट. आणि हे जे गुजरातमध्ये पेटलं एकूण हिंसक आंदोलन, तिथे सुद्धा असे वरिष्ठ ICS अधिकारी हरिश्चंद्र सरीन हे आधी पंतप्रधान इंदिराजींच्या खास विश्वासातले, आणि ते विश्वासातले इंदिराजींच्या पुढे पुढे करत असत म्हणून नाही, कर्तबगार अधिकारी होते म्हणून. आणि पुढे दुर्दैवाने 31 ऑक्टोबर 1984ला इंदिराजींची जरी हत्या झाली, तरी पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींचेही ते विश्वासू अधिकारी होते. तर मे 1985तल्या गुजरातमधले पंतप्रधान राजीव गांधींनी आपले विश्वासू म्हणून त्यांनाच पाठवलं होतं. या 3 ठिकाणी 3 वेगवेगळे पार्श्वभूमी, पण वरिष्ठ ICS अधिकारी हरिश्चंद्र सरीन यांची माझी भेट झाली. तेही माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलले. त्यातून असं ठळकपणे लक्षातही आलं. म्हणून ठरवलं देऊ परीक्षा. दिली. खरं म्हणजे तर मी कधी निकालांची पण काळजी केलेली नाहीये. पण जून 1986 मध्ये आला निकाल आणि झालेलो होतो IAS. तर ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी आता आपण IAS झालो, ते सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रातला एकच मराठी अधिकारी, यातून मी मनात अस्वस्थ होतो. हात आभाळाला लागल्याची नव्हती भावना. हॅट आता IAS झालो टाईपची नव्हती भावना माझी. महाराष्ट्रातून एकच आहे नव्हती भावना. माझ्या मनातली अस्वस्थता होती की आपण भारताचा कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगायचं आहे आणि जमणारं काम गेली 10-11 वर्ष करतो. त्या कामाने दिली दृष्टी म्हणून दिली परीक्षा आणि झालो पार. आता झालो IAS. जीवनामध्ये होणारं ते परिवर्तन दिसत होतं. ती मनातली एक सृजनशील अस्वस्थता होती की आता आपल्याला कशा प्रकारचा अधिकारी व्हायचा आहे. असा निकाल लागल्याचा दिवस मी एका अस्वस्थतेमध्ये जगलो आणि मनातली कार्यकर्त्याचीच अस्वस्थता घेऊन आधी दशकभर काम करत होतो.
त्याचा एक पुढचा टप्पा चालू झाला. मनामध्ये तीच सृजनशील अस्वस्थता घेऊन आता एक IAS अधिकारी या नात्याने भारताचा कार्यकर्ता अधिकारी होण्याचा हा सृजनशील प्रवास. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.